नमस्कार. विशेषमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. मी प्रसाद काथे. भारताच्या युद्ध सज्जतेचा एक भाग म्हणून 7 मे रोजी देशभरामध्ये युद्ध सराव होणार आहे. त्यासाठी नागरिकांचा सक्रिय सहभाग अपेक्षित आहे. हा सराव म्हणजे केवळ साहसी क्रीडा प्रकार नाही, तर ही आपत्ती निवारणातल्या तंत्राचं प्रशिक्षण देण्याची पद्धत आहे. अडचणीच्या काळामध्ये स्वतः कसं वागावं आणि स्वतःच्या बरोबरच इतरांना कशी मदत करायची हे या निमित्तानं शिकवलं जाणार आहे. युद्ध सरावाची तयारी पूर्ण झालेली आहे. बुधवारी एकाच वेळेला देशभरामध्ये हा युद्ध सराव राबवला जाईल. या निमित्तानं आधी भोंगा वाजेल. दुसऱ्या ठिकाणी तुम्हाला वाहतूक नियंत्रित केली जाताना मोठ्या प्रमाणात पोलीस रस्त्यावर दिसतील. या भोंग्याला वाजवण्यासाठी आवश्यक त्या पद्धतीच्या यंत्रांची चाचपणी सुद्धा करण्यात येते. त्याच्या जोडीला विविध ठिकाणी सीमा सुरक्षा दल हे समुद्रात उतरूनही आवश्यक ती चाचणी करत आहे. एकच वेळी होणार आहे प्रत्येक ठिकाणी. म्हणजे मला माझी माहितीप्रमाणे संपूर्ण देशामध्ये 244 जिल्हे एवढे ठिकाणी उद्या असणार आहे आणि त्याची वेळ माझी माहितीप्रमाणे उद्या प्रत्येक ठिकाणी 4 वाजताच असणार आहे. 1600 आवर्स. पुण्यामध्ये आपण 3 ठिकाणी हा मुले करतोय की आपली तयारी मात्र शहरी भागाची नसून ग्रामीण भागामध्ये सुद्धा असली पाहिजे. म्हणून आम्ही हा निर्णय घेतला की आपण शहरामध्ये तर करूच, पण त्याच्याशिवाय जे आपले छोटे टाउन्स आहेत, जसं तलेगाव झाला किंवा ग्रामीण भाग आहे तर मुळशी भाग झाला, त्या ठिकाणी सुद्धा आपण हा मॉक ड्रिल उद्याच करून घेऊ. हा युद्ध सराव केवळ नागरी वस्त्यांमध्येच होईल असं नाही, तर तो वस्तीच्या पलीकडे जाऊन जिथे जिथे गर्दी होते अशा वाहतूक केंद्रांच्या ठिकाणी सुद्धा होणार आहे. आणि म्हणूनच महत्त्वाच्या रेल्वे स्थानकांवर हा युद्ध सराव केला जाईल. त्याच्या जोडीला महाराष्ट्रासारखा प्रदेश, ज्याला मोठा समुद्र किनारा लाभला आहे आणि हा प्रदेश पाकिस्तानच्या सर्वाधिक जवळ असणारा भारताचा समुद्र किनारा लाभलेला प्रदेश आहे, त्या प्रदेशाच्या संरक्षणासाठी समुद्र किनाऱ्यामध्ये सुद्धा सीमा सुरक्षा दलाची गस्त वाढवण्यात आलेली आहे. त्यामुळे जमिनीवर आणि पाण्यात दोन्ही ठिकाणी सुरक्षा यंत्रणा सतर्क झाल्या आहेत. जो मॉक ड्रिल होगी उसमें भी जो मध्य रेलवे के छत्रपति शिवाजी महाराज स्टेशन और उसके अलावा भी जो मेजर स्टेशंस हैं उन सभी स्टेशनों के ऊपर आरपीएफ, जीआरपी और जो बाकी भी रेलवे कर्मचारी हैं उनको भी पूरी तरह से सतर्क रहने के लिए आदेश दिए जा चुके हैं. और उसी के साथ साथ में और भी जो आदेश स्टेट गवर्नमेंट या सेंट्रल गवर्नमेंट से आएंगे उनके हिसाब से वहाँ की प्लानिंग जो ड्रिल है ड्रिल में भी की जाएगी. और अगर ऐसी कोई इवेंट भी होती है तो उसके लिए भी आरपीएफ और जीआरपी पूरी तरीके से अपनी पूरी क्षमता के साथ में सभी जगहों पे, सभी मुख्य स्थानकों पे ऑलरेडी निर्धारित की गई हैं. देशाच्या स्वातंत्र्यापासूनच कायम तणाव अनुभवणाऱ्या जम्मू काश्मीर राज्यातही युद्ध सराव करवून घेतला जातोय. सध्याच्या दिवसांमध्ये जम्मू काश्मीरात शाळा सुरू असतात. तिथे जेव्हा जोरदार बर्फ पडतं त्यावेळेला शाळांना सुट्टी असते. एप्रिल मेच्या काळात जम्मू काश्मीरमध्ये शाळा सुरू असल्यानं शाळकरी विद्यार्थ्यांना या युद्ध सरावात कसं वागायचं त्याचं प्रशिक्षण दिलं जात आहे. कि अगर कभी भी इस तरह की सिचुएशन आपके सामने आ जाए तो आपको क्या करना है. ठीक है, हमेशा एक बात का आप ध्यान रखोगे कि बिल्कुल ठीक किया है, बिल्कुल ठीक किया है. ये समय था एक दिन भी नहीं घुमाने का. इस वक्त अगर हमारी फौजें, नेवी, आर्म्ड फोर्सेस एंड एयरफोर्स
आसमान को बचा रही है, समुद्र को बचा रही है, जमीन को बचा रही है। हम अपने भी सड़कों बचाएं, अपने घरों को बचाएं, अपने नेबरहुड्स को बचाएं और एक दूसरे के लिए तैयार रहें, ताकि कोई सायरन बजे या ब्लैकआउट हो, हमारा हमारा क्या फर्ज बनता है। तो ये एक तरह का डिजास्टर मैनेजमेंट है, एनसीसी है, एनएसएस है, यूथ सिविल डिफेंस यूथ है, होम गार्ड्स है, पुलिस है, जितने भी ऐसे ट्रेन यूथ है, आओ मिल के काम करें। असं मॉक ड्रिल एकदा सुरू झालं आणि तुमच्या आजूबाजूची परिस्थिती अचानक बदलताना तुम्हाला दिसली तर काय करायचं आहे ते जाणून घ्या। सगळ्यात आधी तर घाबरू नका। अचानक भोंगा वाजला तर काळजी वाटून धावपळ करू नका। तुम्हाला तुमच्या हातातलं काम सोडून एका मोकळ्या जागेमध्ये जावं लागेल। याच्याच जोडीला तुम्हाला विविध प्रकारचे वेगवेगळे अनेक आव्हानात्मक अनुभव येऊ शकतात। तुम्ही एखाद्या सार्वजनिक ठिकाणी असाल तर आजूबाजूला पोलीस दलाची धावपळ सुरू झालेली तुम्हाला दिसू शकते। इतकंच नाही तर आग विझवण्याच्यासाठी अग्निशमन दल सुद्धा अचानक रस्त्यावर उतरलेलं तुम्हाला दिसू शकतं। अशा वेळेला घाबरू नका, तयार रहा, सतर्क रहा। आजूबाजूला तुमच्या अतिरेक्यांप्रमाणे वावरणारी काही माणसं धावताना दिसली तर तुम्हाला चिंता करण्याची गरज आत्ता नाही, कारण हे मॉक ड्रिल असू शकतं। वीज पाणी पुरवठा अचानक बंद सुद्धा होऊ शकतो। की हवाई हल्ला किंवा मिसाईल हल्ला जर आपल्यावर झाला तर त्यामध्ये आपण काय काय प्रिकॉशन घेतले गेले पाहिजे त्याचं प्रशिक्षण देण्याचं काम ह्या मॉक ड्रिल माध्यमातून केलं जाईल आणि सर्वसामान्य जनतेला आणि ह्या एअर स्ट्राईक पासून किंवा मिसाईल याच्यापासून कमीत कमी जीवित हानी किंवा मटेरियल जे हानी आहे, प्रॉपर्टीची जी हानी ती टाळता कशी येईल त्याचं प्रशिक्षण या मॉक ड्रिल मधून दिलं जाईल। भारताने युद्ध सराव करून 54 वर्ष झाली आहेत। 1971 साली झालेल्या भारत पाकिस्तान युद्धाच्या दरम्यान तशी परिस्थिती जन्माला आली होती, पण आज त्यानंतर 3 पिढ्या झाल्या आहेत आणि त्यांना अशा स्थितीचा अनुभव नाही। म्हणूनच पूर्व तयारी करवून घेणं, जनतेला जाग करणं ही भूमिका सरकारला घ्यावी लागते। 1971 मध्ये भारत पाकिस्तानचं युद्ध झालं असता मॉक ड्रिल म्हणजेच त्यावेळेला युद्ध सराव लोकांकडून करवून घेण्यात आला होता। या वेळेला 3 डिसेंबर ते 16 डिसेंबर असं जवळपास 14 दिवस युद्ध चाललं होतं। 3-4 दिवस आधीपासूनच 1971 मध्ये युद्ध सराव सुरू झाले होते। युद्ध सरावाच्या दरम्यान पश्चिम बंगाल आणि खास करून ईशान्येकडील राज्यांमध्ये सराव अधिक करून घेण्यावर भर देण्यात आला। पंजाब, जम्मू काश्मीर इथं सुद्धा चांगल्या प्रमाणात मॉक ड्रिल करून घेतलं गेलं। दिल्ली, कलकत्ता, मुंबई तसंच चेन्नई या परिसरामध्ये सुद्धा सरकारने लोकांकडून युद्ध सराव करून घेतले। एकीकडे युद्ध सरावाची तयारी सुरू असताना भारताची घुसखोर विरोधी मोहीम थांबलेली नाही हे विशेष। महाराष्ट्रात बांगलादेशी घुसखोर हुडकून काढले जात आहेत। नवी मुंबईमध्ये पोलिसांनी पनवेलमधील करजांडे परिसरात बेकायदेशीरपणे राहणाऱ्या भारताच्या परिसरात राहणाऱ्या 5 बांगलादेशी नागरिकांना शोधून काढले। त्यांच्या जोडीला अशा बांगलादेशी नागरिकांना राहण्यासाठी मदत करणाऱ्या एकाला सुद्धा अटक करण्यात आलेली आहे। विशेष म्हणजे भारत सरकारनं पकडलेल्या 5ही बांगलादेशी नागरिकांच्याकडे बांगलादेशचा पासपोर्ट आहेच, पण त्याच्याच जोडीला भारतीय नागरिकत्वाशी संबंधित असलेलं आधार कार्ड, पॅन कार्ड आणि चक्क मतदार ओळखपत्र सुद्धा सापडलंय। विशेष म्हणजे यातील 3 आरोपींनी भारतीय पासपोर्ट सुद्धा मिळवला होता। पोलीस तपासात हा सगळा प्रकार उघडकीस झाल्यानंतर सुरक्षा व्यवस्थेतील गंभीर त्रुटी समोर आल्या। सध्या नवी मुंबई पोलिसांनी बनावट कागदपत्र रद्द करण्याची प्रक्रिया सुरू केली असली तरी पण ही बनावट कागदपत्र बिनदिक्कतपणे भारतात तयार होत आहेत, म्हणजे आपली यंत्रणा किती मोठ्या प्रमाणात किडलेली आहे हे सिद्ध होत आहे।